कोपरगाव शहरातील बेट भागात गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक संजीवनी पारचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आलं असून त्यानंतर त्याचा भव्य लोकार्पण सोहळा काल दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। या संजीवनी पारचे उद्घाटन व विधिवत पूजन महंत रमेश गिरी महाराज, परमानंदजी महाराज आणि राघवेश्वर गिरीनंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। कार्यक्रम सोहळ्यात परमपूज्य महंत संतांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच बेट भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरु शुक्राचार्य भक्त व शिवभक्तांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। संजीवनी पार म्हणजे ज्या ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी मंत्राचा उच्चार करून अनेक दैत्यांना जिवंत केल्याची पौराणिक आख्यायिका आहे, तेच हे पवित्र स्थान मानलं जातं। काळाच्या ओघात या पारची अवस्था अत्यंत खराब झाली होती, मात्र मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून या पाराचा जीर्णोद्धार करून आकर्षक स्वरूपात सुशोभीकरण केलं व ते सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं केलं। त्यामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली असून हे स्थान आता भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र ठरतं। तो संजीवनी पार त्याचा जो परिसर आहे, ते समोर गणेश मंदिर आहे, समोर विष्णू मंदिर आहे, कार्तिक स्वामी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, अशी 6 मंदिरं जी आहे याचा संपूर्ण जीर्णोद्धार आपण केलेला आहे। तो संपूर्ण परिसर आपण कंपाऊंडमध्ये बंदिस्त करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आकर्षकरित्या गार्डन तयार केलेलं आहे, नंतर पाथवे तयार केलेला आहे, भक्तांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे टाकलेले आहेत आणि संपूर्ण मंदिराची महत्त्वाचं म्हणजे मंदिराची डागडुजी करून त्याचं आयुष्य कसं वाढेल अशा पद्धतीने आपण संपूर्ण मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। ते जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे। थोडंसं फिनिशिंग बाकी आहे, कारण शिवरात्र आल्यामुळे याचं उद्घाटन करणं, लोकार्पण करणं आवश्यक होतं, म्हणून आज उपक्रम आपण आज घेतलेला आहे। तर ह्याच्या शिवरात्रीच्या दिवशी या संजीवनी पार परिसराचं बदललेलं रूप, कायापालट झालेलं रूप आपण अवश्य बघायला या। आणि मी खास करून भक्तांना आणखीन एक विनंती करेन की आपण जर सकाळी दुपारी आलात तर संध्याकाळी सुद्धा चक्कर मारा। रात्री शिवरात्र असल्यामुळे रात्रभर मंदिर उघडं राहणार आहे, हा परिसर पण उघडा राहणार आहे, पण ज्यावेळेस रात्री लाईट लागतील त्यावेळेस आकर्षक याची विद्युत रोषणाई, लाईटिंग आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये हे मंदिर, सर्व मंदिर परिसर पाहणं एक पर्वणी ठरणार आहे। तर मी सर्व शुक्र भक्तांना आणि शिवभक्तांना विनंती करेन की येत्या शिवरात्रीच्या दिवशी आपण अवश्य मंदिरात यावं। याचवेळी संजीवनी पारचे जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती व सहकार्य करणाऱ्यांचा मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी महंत परमानंदजी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की संजीवनी पार हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, संस्कृती व परंपरेचं प्रतीक आहे। अशा पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार होणं ही समाजासाठी अभिमानाची बाब असून मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी केलेलं कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल। माता दक्षिण गंगेच्या अर्थात गोदावरीच्या तटावरील आज परम सद्गुरू शुक्राचार्य या पवित्र भूमीमध्ये संजीवनी पाराच्या या पवित्र पावन परिसराचा जीर्णोद्धार आणि त्या माध्यमातून आजचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पूर्व काळामध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूजनीय सद्गुरू रमेश गिरीजी महाराज, संत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, संत साधनानंदजी महाराज, संत सेवादासजी महाराज आदी सर्व महात्म्यांच्या पावन सानिध्यामध्ये या समस्तांच्या करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अतिप्राचीन कालापासून असलेली पारंपरिक ही आख्यायिका आणि त्या अनुषंगानं संजीवनी मंत्र ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या असीम कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये प्रथमतः या ठिकाणी उद्घोषित केला गेला, त्याचा जप झाला, असा हा पावन असणारा संजीवनी पार आणि त्या पवित्र परिसराचं या ठिकाणी नूतनीकरण करून आज हा संपूर्ण परिसर समस्त भक्तजनांसाठी या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी समर्पित करण्यात आलेला आहे। देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड असतील, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ आणि श्रद्धाळू भाविकांनी आपल्या योगदानातून या सर्व नूतनीकरणासाठी तन मन धन अर्पण करून हा परिसर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व भाविकांना लक्ष वेधून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आत्मिक उत्थानासाठी या ठिकाणी फलदायी ठरणार आहे। आता वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं महात्म्य आहे, भविष्य काळामध्ये माता गोदावरीच्या परिक्रमेचं या ठिकाणी एक वैश्विक उत्थान याची नांदी या अर्थाने या ठिकाणी घातली गेलेली आहे। भविष्यामध्ये याच तटावरून असंख्यात साधू महात्मे असतील, भक्तजन असतील, या ठिकाणी पायी परिक्रमा
करणार आहेत आणि अशा या भविष्यातील श्रद्धाळूंसाठी हा संजीवनी पार आणि हा संपूर्ण परिसर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एका परमोच्च अशा स्थितीवरती नेणारा, अशा साधकांच्या जीवनामध्ये सिद्धत्व देणारा आहे आणि अशा परिसराचं या ठिकाणी उत्थान झालेलं आहे. सर्वच संयोजक मंडळी असतील, देवस्थानचे ट्रस्टी मंडळी असतील, सर्व दाते असतील, या सगळ्यांचं या सेवेसाठी आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. महाशिवरात्री पर्व काळाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान शिवाचा अर्थात शंभू महादेवाचा, परम सद्गुरूंचा आशीर्वाद आपणा सर्वांवरती राहो ही प्रार्थना करतो. धन्यवाद. आत्मामान. या ऐतिहासिक उपक्रमामुळे कोपरगावच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली असून संजीवनी पार आता भाविकांसाठी श्रद्धेचं नवं केंद्र बनलं. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव.